नमस्कार मंडळी, मी दिशा राणे. सुरुची मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला सुरुची मेजवानीमध्ये बटाट्याची पिवळी भाजी कशी करायची हे दाखवणार आहे. आणि बटाटा म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आणि टिफिनसाठी किंवा लंचसाठी पटकन तयार होणारा बटाट्याची भाजी हा सोपा पदार्थ. तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी जी लोक हा माझा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सुरुची मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बटाट्याची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे 3 बटाटी घेऊया. ही बटाटी उकडण्यासाठी आपल्याला 1 तांब्या पाणी टाकायचं आहे कुकरमध्ये. 3 बटाट्यांसाठी 1 तांब्या पाणी पुरेसा आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि हा कुकर आपण गॅसवर ठेवूया. आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत बटाटी उकडण्यासाठी. तर आता आपल्या ते 3 शिट्या झाल्या आहेत. कुकर आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरतीच उघडायचा आहे. तर आता आपण बटाट्याची भाजी करायला घेऊया. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि आता आपण कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घालूया. हे तेल आपल्याला थोडंसं गरम व्हायला द्यायचं आहे. आता चांगलं गरम झालं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि त्याचसोबत 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकूया आणि 2 इथे मी उभ्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्या टाकूया. आणि त्यासोबतच मी इथे लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत 4 आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीसाठी. आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत ते सुद्धा टाकले आहेत. आता आपल्याला कांदा मस्त लाल मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपला कांदा मस्त असा मऊसर भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा हळद घालूया. हळद आपल्याला फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, कारण हळद कच्ची असते तर ती फोडणीमध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे. आणि हे सगळी प्रक्रिया करत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे. आता आपण थोडंसं मीठ घालूया. मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला चव आवडते तशी. आणि आता यामध्ये आपण जे उकडलेले बटाटे होते ते मी बारीक चिरून यामध्ये मिक्स करत आहे. तर हे बटाटे आपल्याला चांगले फोडणीमध्ये मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तो मसाला ती फोडणी बटाट्यांना लागली गेली पाहिजे. त्यामुळे आपल्याला सतत ढवळत हे बटाटे चांगले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये. आणि आता मी या बटाट्याच्या भाजीमध्ये ओल्या नारळाचं जे आपलं खोबरं असतं ते वरून टाकत आहे. त्यामुळे बटाट्याच्या भाजीला चव खूप चांगली येते. आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आहे. आणि एकदा हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपली बटाट्याची भाजी मस्तपैकी सर्व करण्यासाठी तयार झाली आहे. तर आता आपली अशा प्रकारे खमंग बटाट्याची पिवळी भाजी तयार झाली आहे. तर बटाट्याची भाजी जर आपल्या घरी काही प्रोग्राम असेल, पूजा असेल किंवा काहीही प्रोग्राम असेल तर बटाट्याची भाजी ही हमखास केली जाते. तर त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीची बटाट्याची भाजी नक्की करून बघा. किंवा मग टिफिनसाठी किंवा लंचसाठी सुद्धा तुम्ही ही बटाट्याची भाजी करून बघू शकता. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला बटाट्याची भाजी कशी वाटली. आणि आत्ताच जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सुरुची मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सहित. तोपर्यंत धन्यवाद.